मित्रांनो, विषय सोडून मी कुठे जाणार नाही, ग्वाही देतो. वेळ किती होईल हे मात्र सांगता येणार नाही. तेव्हा आयोजकांनी चिठ्ठी पाठवून मला जरूर सांगावं की आता बास करा. मित्रांनो, एक तक्रार कॉम्रेड कदमांकडून आलेली होती की आपण सगळं 5000 वर्षाचा इतिहास सांगत सुरुवात करतो आणि मग 21व्या शतकातला स्पर्श सुद्धा करायचं आपलं राहून जातं. मी थोडं उलट करणार आहे. 1990 नंतरचे 2010 पर्यंतचे जे साहित्य आहे त्याच्याबद्दल मी सुरुवातीला बोलणार. आजचं जे साहित्य आहे माझ्या प्रिय मित्रांनो, शोषकांचं आणि आपलं, त्याच्यामध्ये जर आपण पाहायला लागलो तर असं लक्षात येईल आपल्या की शोषकांचं साहित्य हे कुठेतरी मागे पडलंय. मध्यधारा किंवा आपण ज्याला म्हणतो की मुख्य प्रवाह साहित्याचा, मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह, तो मला आता दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य, मुस्लिम मराठी साहित्य, जैन मराठी साहित्य, ख्रिस्ती मराठी साहित्य याच्यामध्ये दिसायला लागला. हा सगळा महाप्रवाह आहे. आणि अभिजनांचा साहित्याचा प्रवाह जो होता, जो पूर्वी स्वतःला मुख्यधारा, मध्यधारा म्हणवायचा, स्वतःची वाट सोडून घ्यायचा, तो आता कुठेतरी मागे पडलेला आहे. तेव्हा वातावरण अतिशय चांगलं आहे. ज्यांना काही करून दाखवायचं आहे त्यांच्यासाठी संधी मोठी नामी आहे. जागतिकीकरणाचे प्रश्न आहेत. जग सगळं मोठ्या गतीनं विकासाकडे धावते आहे आणि या विकासाचा चेहरा जरी काही वेगवेगळा आपल्याला भासत असला तरी मुख्य रोग भांडवलशाहीचा आहे. आपल्याला या भांडवलशाहीच्या प्रपातात लोकशाही मूल्य टिकवून ठेवणारं साहित्य निर्माण करायचं आहे. तेव्हा जबाबदारीही आपली मोठी आहे, आपलं स्थानही फार महत्वाचं आहे आणि मेजॉरिटी आपल्या मागे आहे. तेव्हा याबद्दल आपण हताश होण्याचं कारण नाही. कॉम्रेड कदमांनी सांगितल्याप्रमाणे 90% समाज आपल्या या जाणीवांपासून दूरच आहे. मान्य आहे मला. 90% समाज या जाणीवांपासून दूर आहे. निदान 10% समाजाला आपलं म्हणणं कळत आहे. निदान 10% समाज आपल्या आव्हानांना धावून येत आहे आणि आपल्यासोबत विचार विनिमयामध्ये सहभाग देत आहे. मोठी महत्वाची गोष्ट. माझे मित्र डॉक्टर अशोक राणा यांनी सांगितल्याप्रमाणे इतिहासाचं पुनर्लेखन आता व्हायला पाहिजे. आणखीन 2-4 विद्वान त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुळातून विचार व्हायला पाहिजे. एका तरुण वक्त्याने नुकतंच व्यापारी समाजात आपल्याला सांगितलंय की मुळातून कलेचा, संस्कृतीच्या एकेका रंगाचा विचार व्हायला पाहिजे. असा विचार करायला 100तले हे 90 लोक जे आहेत ते कधीही पुढे येणार नाही. पुढे जावं लागणार आहे उरलेल्या या 10 लोकांना. या 10 लोकांमधल्या विद्वानांनी, अभ्यासकांनी जर ठरवलं की आपल्याला खरंच मानेवर फडा ठेवून अभ्यास करायचा आहे आणि इतिहासाचं पुनर्लेखन निर्दोष करायचं आहे, बहुजनांच्या अनुरोध आणि बहुजनांच्या अँगलनी हे इतिहास लेखन आपल्याला करायचं आहे, तर माझ्या प्रिय मित्रांनो, तपश्चर्याशिवाय गती नाही. तपश्चर्या हे काही निवडक लोकांचंच काम असतं, त्याच्याबद्दल वाद नाही. या तपश्चर्याचा प्रत्येक अंक 90% लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे याचा आग्रह करण्यात अर्थ नाही. मात्र अभ्यास झालाच पाहिजे. बहुजन साहित्य सांस्कृतिक चळवळीचा स्वतःचं धोरण जे आहे ते धोरण अगदी काटेकोर धारवाडी काट्यासारखं देऊन मोजमाप झालं पाहिजे या सगळ्या प्रवाहांच्या एकंदरीत मटेरियल. तेव्हा माझ्या प्रिय मित्रांनो, हताश व्हायचं कारण नाही. ठीक आहे, 10% लोकांना हे काहीतरी समजलं की विद्रोही साहित्य संमेलन हे आपलं फोरम आहे आणि इथे आपल्याला विचार विनिमयाला जागा आहे, तरी सुद्धा पुष्कळ. मित्रांनो, 1960 नंतर जे मी आपल्याला सांगितले ते दलित, ग्रामीण वगैरे हे सगळे प्रवाह बाहेर आले आणि इथून मराठी साहित्यातलं वातावरण बदललेलं आहे. तुमच्या मराठी साहित्यात काय आहे? तुमच्या मराठी साहित्यात केवळ पुराणातल्या कथा आणि त्या कथांचं परिष्करण, याच्या पलीकडे मला काही दिसत नाही असं म्हणणारे कारण मान्य आहे. हा आरोप खराच आहे, पण 1960च्या आधीच्या साहित्याबद्दल खरा आहे. 1960 नंतर, 70 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आहे, 75 नंतर महात्मा फुल्यांची प्रेरणा आहे. या क्रांतिकारी प्रेरणा घेऊन पुढे निघालेले साहित्यिक आमच्यामध्ये आहेत
ठीक आहे, एखादा वाढ मिळतं यांना मोठं, आणि मग ते आपलीच वर्ण स्वतःच कॉपी करायला लागतात, गिरवायला लागतात. मला मान्य आहे, या सगळ्या गोष्टी होत असतात. स्वतःच्या अनुकरणात आता दलित साहित्य हळूहळू मशगूल व्हायला लागलाय. ती टीका येते, ठीक आहे, ही टीकाही मला मान्य आहे. पण तरी यानंतर जे साहित्य निर्माण होईल ते निश्चितप्रमाणे मंत्रधारेचं साहित्य म्हणून वाखाणलं जाईल, याच्याबद्दल मला मुळीच शंका नाही. कारण ते अस्सल अनुभवातून निघालेलं असणार आहे आणि त्याच्यामध्ये फॉर्म किंवा प्रतिबंध किंवा साहित्यशास्त्रीय भूमिका किंवा सौंदर्यशास्त्रीय भूमिका याच्याबद्दल कुठली खळखळ राहणार नाही. अस्सल अनुभव, अस्सल भाषेत अभिव्यक्त करण्याचं सामर्थ्य आमच्या मुलांमध्ये आलेलं आहे, आमच्या तरुण लेखकांमध्ये आलेलं आहे. मित्रांनो, 1960च्या पूर्वीची जर गोष्ट आपण पाहायला लागलो तर नवसाहित्य आणि लघु नियतकालिकांनी हा काळ व्यापलेला होता. 1945 ते 60 त्यांनी काय केलं? नवसाहित्यिकांनी नव्या प्रेरणा आणल्या. कुठून आणल्या? पाश्चात्यांकडून आणल्या. मराठीकरांनी सौंदर्यशास्त्रातून उसण्या घेतल्या, त्याच्यावर काही काळ काम केलं, वाद जडवून आणले आणि त्याच्यातून निष्पन्न काय झालं? सगळ्याच्या सगळ्या सौंदर्यशास्त्रीय कल्पना खोट्या ठरल्या. इथपर्यंत खोट्या ठरल्या की विंदा करंजीसारखा माणूस सुद्धा आता म्हणतोय की साहित्याला सौंदर्यशास्त्राची गरज नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, असं व्हायचं कारण असं झालंय की साहित्य कला ही एक वेगळी कला आहे. साहित्य कला ही वेगळी कला आहे, ही संवेदना दृष्टीत कला नाही. ही स्मरणोज्जीवित अनुभवांच्या तुकड्यांच्या जोडणीतून तयार झालेल्या अनुभवाची कला आहे. ही वेगळी कला आहे. स्मरणोज्जीवित अनुभवांवर अधिष्ठित कला आहे. तेव्हा हिचं वेगळं सौंदर्यशास्त्र आमचे डॉक्टर यशवंत मनोहर म्हणतात त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. आणि ते सौंदर्यशास्त्र तुमच्या आमच्या मधलेच तपस्वी निश्चितपणे मांडतील, याच्याबद्दल मला शंका नाही. मित्रांनो, नवसाहित्याच्या किंवा लघु नियतकालिकांच्या या पर्वाच्या आधी काय लढत होतं? आधुनिक मराठी साहित्य म्हणतात त्याला. 1885 त्याची जन्मतिथी सांगतात. बघा, फार छान उडवली आमच्या डॉक्टर यशवंत राणांनी की विष्णुदास भावेंचं नाटक हे मराठीचं पहिलं नाटक बनवलं जातं आणि ते असं नाटक आहे ते लिहिलंच गेलं नाही. खरी गोष्ट आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं 1855 साली बाहेर आलेलं नाटक तृतीयने रत्न हे पहिलं नाटक आहे. खरं म्हणजे 1885 हा सालही चुकीचं आहे. 1885 पासून आधुनिक साहित्याची उभारणी झाली आहे किंवा सुरुवात झाली आहे असं म्हणणं हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. खरी उभारणी आधुनिक साहित्याची झाली की महात्मा फुलेंच्या 1855च्या त्या नाटकापासून. 1856च्या सावित्रीबाई फुलेच्या कविता संग्रहापासून. तेव्हा जे काही असेल आतापर्यंत मान्यता आपण थोडंसं कानाडोळा करूया त्याच्याकडे. पण मधलं सुधारित साहित्य जे 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून तर 1885 पर्यंत चालत आलं, त्याच्यामध्ये काय होतं? त्याच्यामध्ये पाश्चात्य विचारातून उधारी उसरवारी करून अनेक लोकांनी सुधारकी कल्पना मांडल्या. त्या कल्पनांचा पाठपुरावा केला, कृतीमध्ये आणण्याचाही प्रयत्न केला. महात्मा फुले या सगळ्या नेत्यांमध्ये स्टालवर्ड होते. सगळ्यात महत्वाचे नेते म्हणून आपण मान्य केलेले आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांविषयी त्यांनी ते संपूर्ण शतक गाजवलेलं आहे. गाजवण्याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. दक्षिणा प्राईज कमिटीचा अवॉर्ड नाही मिळाला म्हणून महात्मा फुले काही मागे राहत नाही. महात्मा फुले अगदी 800 साहित्यिकांपर्यंत 2010च्या साहित्यिकांपर्यंत सरळ येऊन पोहोचलेले आहे. त्याच्या आधीचा काळ मी पाहतो, मध्ययुगीन संतांचा काळ आणि मधला काळ आहे शाहिरी आणि बकरवांगांचा शिवपेशवेकालीन काळ. प्रस्थापितांचं साहित्य किंवा शोषकांचं साहित्य याला दोघाडीत मारणारे शाहिरी वाङ्मय तिथे निघालेले आहे. अर्थात एक दोघच असे स्टालवर्ड आहेत, प्रभाकर किंवा सगनभाऊ. बाकीचे तुम्ही असे पाहाल रामजोशी, मोनाजी बाळा वगैरे हे पुन्हा प्रस्थापितांची ओढणारे कलावंत आहेत.
पण अस्सल मराठमोळी कविता, लावणी, तमाशा या सगळ्या सांस्कृतिक प्रकारांना शिवशाहीचा अंत आणि पेशवेशाहीचा आरंभ या काळात मराठीनं साहित्य दिलेलं आहे. मध्ययुगीन काळात आपण पाहतो महात्मा बसवेश्वर, महात्मा चक्रधर, सावता महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर सुद्धा ही मराठी साहित्याला अस्सल मराठी वळण देणारी मंडळी आहे. बसवेश्वरांनी कन्नड तरी लिहिले आहे, पण त्याचे बिंब प्रतिबिंब आपल्याकडे उमटले. त्याच्या क्रांतीचा झपाटा एवढा मोठा होता की आपल्यातल्या चक्रधरांनी सुद्धा त्याच्यानंतर ते वळण घेतलं. चक्रधराचे सारखे क्रांतिकारी आत्मे ज्याच्या जीवनचरित्रातून लीळा चरित्र नावाचा एका प्रतिनिग्रंथ मराठीला मिळालेला आहे. त्याच्यानंतर सावता नामदेवासारखा प्रचंड प्रतिभेचा माणूस भारत भ्रमण करणारा आणि भारताच्या एका कोपऱ्यात आपल्या खुणा उमटवून ठेवलेला. एकनाथ हा बहुजन समाजाच्या जाणीवेशी संपूर्णतः एकात्मता पावलेला संत, ब्राह्मण संत, बहिष्कृत संत असेल. त्याच्यामुळे कदाचित तो असा एकात्म पावलेला संत असेल. तसं ज्ञानेश्वर आहे बहिष्कृत संत आणि म्हणून बहुजनांच्या जीवन जाणीवांची एकात्मता पावलेला. माझ्या प्रिय मित्रांनो, हे आपलं साहित्य आहे. या साहित्याने आपल्याला एक्सप्रेशन दिलं. कुठल्या कुठल्या जाणीवांची आविष्कृती कशी करायची, मराठी भाषेला मोठी कशी द्यायची, मराठी भाषा अतिशय समृद्ध पण अतिशय प्रासादिक स्वरूपात, अतिशय सोप्या सरळ अशा स्वरूपात कशी लिहायची, याचं ज्ञान आपल्याला या संत मंडळींनी दिलेलं आहे. हे आपल्याला विसरता येतं. मात्र त्याचवेळी आपण जर पाहायला जाऊ तर पंडित कवी मुक्तेश्वर आहे, रघुनाथ पंडित आहे, मोरोपंत आहे, वामन पंडित आहे. या मधल्या काळात ही पंडित कवींची परंपरा आली. संत रामदासांसारखा ब्राह्मणवादी संत साहित्यिक होऊन गेला. ठीक आहे, त्यांचं साहित्य तसं आणि आपलं साहित्य या संतांच्या मार्गाने जातात. वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वीरशैव संप्रदाय असे महत्वाचे संप्रदाय मराठीच्या साहित्याला पोषण द्रव्य पुरवत होते या सगळ्या काळात. मित्रांनो, भाषेच्या बद्दलही आपण थोडासा विचार करूया. मराठी साहित्य त्यांचं आणि आपलं म्हणता का, भाषेचं काय केलं यांनी? जी पुण्याची बोलीभाषा आहे तिला प्रमाण भाषेचा दर्जा आधुनिक काळात दिला. इंग्रजांच्या मदतीनं शिक्षण खात्यामध्ये टेक्स्टबुक लिहिली गेली ती प्रमाण भाषेत लिहिली जावी. आणि प्रमाण भाषा कोणती? तर आमची पुणेरी. म्हणजे पुणेरी बोलीला प्रमाण भाषेचा दर्जा इंग्रजांच्या मदतीने पुणेरी ब्राह्मणांनी दिला. ठीक आहे, व्याकरण तयार होतं तर्ककारांचं, त्याच्यामुळे तो दिला गेला असेल. पण अख्ख्या महाराष्ट्राने हा दावा मान्य केला. फार मोठे उपकार आहे महाराष्ट्राचे पुण्यावर की आमची वऱ्हाडी भाषा, आमची खानदेशी भाषा, आमची मराठवाडी भाषा, आमची कोल्हापुरी भाषा या सगळ्या भाषांना तिलांजली देऊन आम्ही तुमची पुणेरी बोली भाषा प्रमाण भाषा म्हणून स्वीकारतो. मोठा उदार आहे या सगळ्या लोकांचं पुणेरी भाषेवर उपकार आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, शुद्धता आणि व्याकरण यांच्याबद्दल जी खसखस केली जाते त्याला मात्र अर्थ नाही. प्रत्येक भाषा शुद्ध आहे. अशुद्धता ती पुण्याच्या अनुरोधाने, पुण्याच्या संदर्भाने तिच्यामध्ये तुम्ही जर शोधायला जाल तर तुम्ही फसाल. प्रत्येक भाषा एक्सप्रेशन मध्ये परिपूर्ण आहे. आता ती शास्त्रीय भाषा म्हणून उपयोगात येऊ शकेल की नाही माहीत नाही. साहित्यिक भाषा किंवा साहित्याची भाषा म्हणून निश्चितपणे बोली भाषेला आपलं स्थान आहे. कारण ती मायबोली आहे आणि मायबोलीचं एक्सप्रेशन हे सर्वात प्रकट आणि सर्वात समर्थांचं एक्सप्रेशन आहे. तसंही पाहिलं तर दंडीपासूनच एक परिपाठी आहे. दंडीच्या काळापासून म्हणजे 6व्या शतकापासून भाषांची ही वर्णव्यवस्था या लोकांनी लावलेली होती. उदाहरणार्थ पाली, गोंडी, दखनी, मागधी या प्राकृत भाषा होत्या त्या काळात. आणि त्या काळात अपभ्रंश झालेले होते त्या प्राकृतातले काही.
तेव्हा या अपभ्रंश भाषेला या ब्राह्मणी व्यवस्थेने तिची ही एक व्यवस्था लावून दिली एकंदरीत भाषेच्या वर्णव्यवस्थेत आणि तिला पार्श्वभागाचा दर्जा दिला आणि पैशाची ही जी भाषा होती तिला त्यांनी पायाचा दर्जा दिला. जशी माणसांची वर्णव्यवस्था लावून दिली आणि पायापासून शूद्र डोक्यापासून ब्राह्मण ही व्यवस्था वर्णव्यवस्था लावली, त्याच पद्धतीने भाषेची ही वर्णव्यवस्था त्या संस्कृत पंडितांनी त्या काळात लावून ठेवलेली दिसते. माझ्या प्रिय मित्रांनो, आता त्यांचं आणि आपलं असं फारसं दूर राहिलेलं नाही. फरक राहिलेला आहे तो जाणीवांमध्ये. बांबळे शरद पाटलांच्या भाषेत सांगायचं म्हणजे आपलंही हे जे मध्यधारा म्हणून आपण डोक्यावर घेतोय ते साहित्य म्हणजे ग्रामीण, दलित, स्त्रीवादी हे सर्व साहित्य प्रतिबिंबवादी साहित्य आहे. आणि ग्रामीण साहित्य सुद्धा आजचं तसं प्रतिबिंबवादी साहित्यच आहे. आता हे प्रतिबिंबवादी साहित्य काय आहे किंवा काय केलं म्हणजे या प्रतिबिंबवादी साहित्याचं समग्रतेत किंवा समग्र सामर्थ्यात रूपांतर करता येईल. माझ्या प्रिय मित्रांनो, नुसतं जाणीवेचं साहित्य हे नेहमीच प्रतिबिंबवादी साहित्य होणार. अनुभव निव्वळ जाणीवेने घेणं आणि अनुभवाची अभिव्यक्ती निव्वळ जाणीवेने करणं याच्यातून प्रतिबिंबवाद यथातथ्यवाद येतो आणि साहित्याला तो फारसा उपकार असत नाही. मग साहित्यासाठी काय आवश्यक आहे? जाणीवेबरोबर नेणीवेचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश व्हायला पाहिजे. जाणीव आणि नेणीवेची फलदायी श्रुती, फलदायी युती म्हणजे साहित्यातली जाणीव. आणि जोपर्यंत आपली नेणीव आपल्या जाणीवेच्या मदतीला येत नाही, खाण करणे, डोळे उघडावे त्याप्रमाणे मेंदूला एखादा वाढ उघडत नाही आणि त्याच्यातून असंज्ञ मनातल्या काही नेणीवा बाहेर येऊन टाहो पडत नाही, तोपर्यंत माझ्या प्रिय मित्रांनो साहित्याची अभिव्यक्ती ही कलात्मक होणं संभवनीय नाही. तेव्हा हे आपण आता लक्षात घेतलं पाहिजे. या संदर्भात मी आपल्याला एक उदाहरण देईन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे काही विचार मी आपल्यासमोर वाचून दाखवेल. ते म्हणतात, साहित्य हे मी पुस्तकातून शिकलो नाही, जनसागरात अनुभवलं. साहित्याचे अधिकारी हे सर्व जण आहेत. साहित्य हे व्यवस्था परिवर्तनाचे साधन आहे. म्हणून साहित्यात मनोरंजनासोबतच इष्ट जीवन दर्शन झालं पाहिजे, परिवर्तनाची प्रेरणा आली पाहिजे. शुद्ध माणूस हा साहित्याचं ध्येय असलं पाहिजे. मित्रांनो, एक भाग फक्त माझा संपला आणि मला चिठ्ठी आली. थोडक्यात उरलेले 2 भाग आठवतो. संस्कृती हा भाग आहे. संस्कृतीचा अर्थ मी झाला होतो. संस्कृती म्हणजे संस्कार समष्टी. शारीरिक मानसिक गतिविधींसाठी मानव जातीला उपलब्ध असलेलं पर्यावरण, नैसर्गिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण, राजकीय पर्यावरण, हे सर्व पर्यावरण एकत्रित केलं तर जे काही घडते ते म्हणजे संस्कृती असं मी मानतो. आता याच्यामध्ये ग्रामकेंद्रित संस्कृती आहे, शहर केंद्रित संस्कृती आहे. दोन्हीकडे शोषण आहे. खेड्यातलं शोषण वेगळं आहे, शहरातलं वेगळं आहे. खेड्यामध्ये कृषी केंद्रित व्यवस्था आहे, कृषी केंद्रित उद्योग आहे आणि जात, वर्ग आणि लिंग हे भेद प्रखरतेनं आपल्याला खेड्यामध्ये दिसून येतात, जेवढे ते शहरात दिसत नाही. शहरातले उद्योग, शहरातली धनसंपत्ती आणि शहरातले एकंदरीत नागरिक गतिविधी आपल्याला मोहरून टाकणारे असतात. पण तिथे सुद्धा स्त्रीला काही मोकळीक नाही. स्त्री ही दुहेरी बंधनांमध्ये अडकलेली आपल्याला शहरांमध्ये दिसते. खेड्यामध्ये ती तिहेरी बंधनात अडकलेली आपल्याला दिसते. खेड्यामध्ये जातीचं प्राबल्य प्रचंड, जातीभेदाचं प्राबल्य, वर्गभेदाचं प्राबल्य प्रचंड, धनवंतांची विलास तिथे चालते आणि लैंगिक दृष्टीनं दुय्यम स्थानच स्त्रीला खेड्यामध्ये असतं. ती कितीही कष्ट करो, माणसाच्या बरोबरीने त्याच्यामध्ये काय वाटेल ते करो, पण स्त्री म्हणून तिचं स्थान दुय्यम. तेव्हा तिहेरी शोषणाची ती बळी आहे खेड्यामध्ये. शहरामध्ये दुहेरी शोषणाची बळी आहे. या बाबतीत मी असं म्हणेन आपल्याला, ग्रामसंस्कृतीचं उन्नयन करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी
ग्रामगीता हा ग्रंथ आपल्याला दिलाय, जो भूगोल खेड्यांना लागू नाही आहे, तो शहरांना लागू आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ईश्वर हा दलाल आहे. ईश्वर हा दलाल आहे. ईश्वर हा माणसाने माणसाशी भेटावं याच्यासाठी निर्माण केलेली एक व्यवस्था आहे. तेव्हा माणसाने माणसाशी भेटावं, खेड्यातल्या माणसाने प्रत्येकाशी भेटून आपलं बंधुभाव प्रकट करावा, व्यक्त करावा आणि तो आचरणातही आणावा, म्हणजे कार्यान्वित करावा. माझ्या प्रिय मित्रांनो, त्या ग्रामगीतेत शिक्षण, उद्योग, आरोग्य, पर्यावरण रक्षण, संरक्षण, मेलोन्नती, अस्पृश्यता, गरिबी श्रीमंती, वेशभूषा, गोवंश संवर्धन या सगळ्या गोष्टींचा विचार एका अत्याधुनिक दृष्टिकोनातून केला गेला आहे. आता यशवंत मनोहर आक्षेप घेतील किंवा आपल्या मधले अनेक लोक आक्षेप घेतील की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ईश्वराला मानतात. पण आताच मी सांगितलं आपल्याला की ईश्वराला दलाल म्हणून मानतात. ते माणसाने माणसाने भेटावं म्हणून तयार केलेली यंत्रणा आहे ती. दुसरी गोष्ट अशी की या ईश्वराला ते नीतिमूल्यांचं अधिष्ठान मानतात आणि ग्रामीणांची नीतिमत्ता शाबूत राखण्यासाठी सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक ग्रामधून सारखे उपक्रम आणि ग्रामस्वच्छता, ग्रामसंरक्षण आदी आदी या सगळ्या गोष्टी या त्याच्या आधाराने माणसांमध्ये प्रवर्तित करतात. म्हणजे क्रांती ज्या माणसांच्या हातून करवून घ्यायची आहे, परिवर्तन ज्या माणसांच्या हातून करवून घ्यायचं आहे, त्या माणसांची मनं ती परिवर्तित करण्यासाठी ईश्वरी निष्ठा, प्रार्थना, ध्यान, धारणा आणि सामूहिक गतिविधी यांचा प्रयोग केला जातो. तेव्हा आपल्याला याच्यावरही थोडं लक्ष दिलं पाहिजे की माणसांना माणसं म्हणून घडवण्यासाठी त्याच्या आंतरिक विश्वाचं प्रदूषण काढून टाकण्यासाठी आणि त्याला विकसित करण्यासाठी, क्रांतीसाठी आपल्याला काय करावं लागेल. कलेचं मूळ गुहा मानव आहे. गुहा मानवाची भित्ती चित्रे आणि शिकार शिल्पे यांच्यामधून माझ्या मते चित्रकला आणि शिल्पकला बाहेर आली.